भक्तिरसाने आणि तृप्तीच्या सुस्वर गायनाने या वातावरणात सकारात्मक आणि उज्ज्वल असं भावना निर्माण झालेली आहे। अशा या वातावरणात 58व्या गीत तृप्ती कार्यक्रमात मी अलका मनोहर वढारकर आणि मी तृप्ती सरदेसाई सर्वांचं स्वागत करतो। आणि पुढे जाण्याआधी एक 4 ओळी। साज सुरांचे लाभावे माझ्या सखीच्या मैफलीला, साज सुरांचे लाभावे माझ्या सखीच्या मैफलीला, अशीच रसिका साथ असावी या मैफलीला। झंकार भावनांचे उमटती छेडिती तारा मनाच्या, झंकार भावनांचे उमटती छेडिती तारा मनाच्या, निवेदितेचे शब्दही बहरून येतील महती सांगया गाण्यांच्या। हिंदोळ्यावर स्वरसाजाच्या हे रसिका तू झुलत राहावे, हिंदोळ्यावर स्वरसाजाच्या हे रसिका तू झुलत राहावे। आजची मैफल सुरू करण्यापूर्वी आशीर्वाद आम्हा द्यावे, आशीर्वाद आम्हा द्यावे। नंतर घाई होईल म्हणून मैफल सुरू करण्यापूर्वी शुक्रताराचे सर्वेसर्वा श्री बागलकर साहेब आणि कार्यकारिणीचे आम्ही दोघी आभार मानतो की एवढ्या धुवांधार पावसामध्ये आम्हाला इथे कार्यक्रम करण्याची आज संधी मिळाली। 5 वाजता खूपच पाऊस आला, असं वाटलं की काय होतंय म्हणून, पण पावसाला काळजी आली की लोकांनी तयारी केली आहे, थांबायला हवं, थांबला आणि हळूहळू रसिक जर येत आहेत तोपर्यंत आपण सुरुवात करूया। रामाच्या विजयाचा उत्सव भाविकजन आनंदात नाचत आणि गाऊन साजरा करतायत। गुलाल आणि रंगाची हवेतील उधळण यामुळे वातावरण रंगीबेरंगी होऊन त्यात भक्तीचा सुगंध दरवळलाय। प्रत्येक घर आनंदानं सजलंय। पुढील गाणं म्हणजे हिंदू पौराणिक कथांमधील एक महत्त्वाची व्यक्ती असलेल्या भगवान श्रीरामांच्या आगमनाचा उत्सव आहे। या गाण्यातील ज्वलंत प्रतिमा आणि दोलायमान भाषेचा वापर रंगीबेरंगी आणि आनंदी वातावरणाची जाणीव निर्माण करतो। श्रेष्ठ गायिका माणिकताई वर्मा हे नाव उच्चारता क्षणी उच्च प्रतीची भावना निर्माण होते। चैत्र शुद्ध प्रारंभाचा गुढीपाडवा हा दिवस आपल्याला आठवतो। आपला सण आपली गाणी हे तर आपलं समीकरण असतंच। आजही माणिकताईंचं हे गीत आठवलं म्हणून चित्तवृत्ती प्रसन्न करणारा तो स्वरही आठवला माणिकताईंचा। योगेश्वर अभ्यंकरांचे शब्द, बाळमाटेंचं संगीत आणि भूपरागात स्वर चढवलाय माणिकताई। आज मात्र हे स्वरसादाचं लेणं घेऊन आपल्यासमोर गाणार आहेत तृप्तीताई। विजय पताका श्रीरामाची झळकते मन।
गाणं सुरूच आहे, एका जोरात सगळ्यांनी म्हणूया जय श्रीराम. तुमच्यापर्यंत नाही, अयोध्यापर्यंत पोहोचा. पुढील गाणं हे पूर्णतः रागदारी संगीतावर आधारित असं श्रीमंत गाणं आहे. म्हणजे बाबूजींच्या प्रतिभेची अक्षरशः कमाल वाटते. कारण हे गाणं केवळ एकाच रागात नसून अनेक रागांचा वापर यात चपकलपणे केला आहे. ध्रुपद आणि चार कडवी अशी या गाण्याची रचना आहे. तसंच प्रत्येक कडव्यामध्ये एक ऋतू आलेला आहे. ध्रुपद आणि पहिलं कडवं म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता यमनरा, मनाला प्रसन्न करणारा, आणि यातली सीमा सुद्धा अगदी प्रसन्न चित्ताने आपल्याला दिसते. दुसऱ्या कडव्यात केदार, तिसऱ्यात वसंत सोहळी आणि चौथ्यात मंगलाराग. वेगवेगळे राग असले तरी कडव्यावरून परत ध्रुपदावर येताना कुठेही चालीला धक्का लागत नाही. इथेच बाबूजींना का मोठं म्हणायचं हे आपल्याला समजतं. प्रत्येक कडव्यातील तू हा शब्दच महत्त्वाचा. त्या तूवरची जी उकाराची तान आहे ना, ती आपल्याला बेमालूनपणे यमनात सहज घेऊन जाते. त्यावेळी काय वर्णावं, तानांना विलक्षण सुख देऊन जातं. हेच फार मोठं सांगीतिक कौशल्य आहे. वास्तविक 3-4 मिनिटातच संपणारं हे गाणं. पण काय सांगितलं त्यात बाबूजींनी इतक्या थोड्या अवधीत, खरंच कमाल वाटते. आणि गदिमांच्या शब्दांची जादू केवळ अवर्णनीयच. आणि आशाताईंबद्दल मी काय बोलणारो जाऊ दे. ऐकूया 1961च्या सुवासिनी चित्रपटातलं हे गाणं सुमधुर गायिका तृप्तीकडून जीवनदाता अभिनय यशी. जन्म
चैत्र आणि वसंत ऋतू हातात हात घालूनच नवचैतन्य निर्माण करायला येतात असं म्हणणं वावगं ठरणार नाही. ग्रीष्मात निष्फळ झालेल्या झाडांना आपल्या अंगावर असं उभं असलेलं पाहून अवनीला दुःख झालं. वृक्षांची रोज गळणारी ती पानं, त्यांच्या त्या पाचोळ्याचा भार आपल्या अंगावर तिला सहन होत नाहीये. त्याचवेळी अवनी वाट बघत होती त्याची, तिला हुरहुर होती त्याच्या आगमनाची. आणि एवढ्यात कुहू कुहू असा स्वर कानी आला. आंब्याचा मोहर आला. त्याचा तो गंध वातावरणात दरवळला. त्यांनी ग्वाही दिली तो आल्याची. आणि अहो तो आला वसुंधरेला हसवायला. वसुंधरेला हसवायला. सजवित नटवित लावण्याला आला. शांत निवांत शिशिर सरला. सळसळता हिरवा रंग पसरला. वृक्षलतांचे देह बहरले. फुलातून अमृत भरले. वनावनातून गाऊ लागल्या पंचमात कोकिळा. आला वसंत ऋतू आला.
सांगते की हा कार्यक्रम त्यांनी म्हणजे गीत संयोजन म्हणा किंवा दिग्दर्शन म्हणा हे सगळं त्यांचं आहे आणि म्हणून आज 58व्या प्रयोगापर्यंत मजल गाठू शकली आहे हे सुद्धा श्रेय त्यांचंच आहे. तेव्हा त्यांच्यासाठी एकदा परत जोरदार टाळ्या. अक्षरशः म्हणाली ते एकदम खरं आहे की माझं गाणं नाही तर ते असंच पडलं असतं, पण सरांनी मला पुढे आणलं आणि मी खरोखर हे त्यांचं ऋण न फिटणार आहे माझ्याकडून. खरोखर 100 रुपये आणि म्हणजे एक कार्यक्रम करणारा कसा प्रॉम्प्ट असतो. आता आल्यानंतर दोघं इथे झगडत होते, दोन्ही माईक छान तयार झाले होते आणि हा माईक बंद पडला. बहुतेक निवेदनाची आज गरज नसेल असं मला वाटलं, पण नेहमी आपल्याकडे स्पेअर माईक ठेवणाऱ्या ठाकूर सरांनी तो माईक दिला आणि कार्यक्रम आपण पुढे चालवू शकतो. हे असतं कार्यक्रमाचं फलित असो. आता पुढचं जे गाणं आहे ते आशाताईंनी गायलेलं आहे आणि आशाताईंविषयीची आज 90मध्ये सुद्धा आशाताईंचा सूर आपण ऐकलेला आहे. तेव्हा आशाताईंविषयीची एक कविता ऐकवते. अजून फुलतो कधी न हलतो, अजून फुलतो कधी न हलतो, नवपतीतला सूर खरा, विराळीच ती प्रतिभा आहे, जुळजुळ आहे जणू जरा. भाषा प्रांत असो कुठलाही, भाषा प्रांत असो कुठलाही, साऱ्यांसोबत मेळ बसे. वयतर म्हणजे नुसता आकडा, वयतर म्हणजे नुसता आकडा, तरुणाई वरदान असे. सूर निराळा त्यात लाविले, सूर निराळा त्यात लाविले, चैतन्याचे रूप जिने. रसिक जनांच्या हृदयावरती गाजविले अधिराज्य दिले. मंगेशाची कृपा खरी, मंगेशाची कृपा खरी, ही ज्याने नश्वर सुर दिला. वडील भगिनी उभे पाठीशी, ज्यांनी सदा आशीष दिला. सूर गळ्यातील दैवी असे हा, सूर गळ्यातील दैवी असे हा, आवाजाला धार जिच्या. आशा म्हणजे वर्जन काही, आशा म्हणजे वर्जन काही, शीश झुकावे चरणी तिच्या. पुढच्या गाण्याची वेळ आहे त्या वेळेसंबंधी थोडंसं बोलते. नीरव शांततेचा आभास घडवणारी ही कातरवेळ, परतीच्या वाटेवरच्या पक्ष्यांनी संपूर्ण आकाश व्यापलेली ती कातरवेळ, असंख्य रंगांची पखरण करणारी ती कातरवेळ. कातर म्हणजे ज्याने सकाळ आणि रात्र दुभागले जातात आणि या दोन्हींच्या मध्ये करणारी म्हणजेच दिवे लावण्याची वेळ ती कातरवेळ. आणि हे सारं असूनही कुठंतरी काहीतरी रीत असण्याची जाणीव म्हणजे कातरवेळ. धो धो पाऊस पडत होता, आता पडतोय तसा. पहिला संध्याकाळी आलेला पाऊस अगदी चिंब भिजवीत होता आणि ती पण आपलं मी पण सोडून मोहरून गंधीत झाली होती. पण तरीही मनात कुठेतरी खोलवर कोरड दाटली होती. त्यातूनच शांताबाईंना सुचलेली ही कविता.
अशी ही कातर वेळ आपण नाही म्हटलं तरी आपल्याला काटतेच आणि घेऊन जाते आपल्याला आठवणींच्या राज्यात. चला तर ऐकूया शांताबाईंचे शब्द. संगीत स्वरसार दिदींचा 1963च्या मोहित्यांची मंजुळा या चित्रपटात केलेली निळ्या आभाळी कातर वेळ. बाभव बोरकरांचा चैत्र पुनव हा संग्रह फार पूर्वी वाचला होता खरा, पण त्यातील पुढील कवितेची झिणझिण मनात आणखी खोल उतरली. या कवितेचं गाणं झालेलं ऐकताना वाचणाऱ्याच्या मनात सारखी झिंझिणत राहणारी एक धुंदी तिच्यात आहे, भारले पण आहे. भोवताच्या परिसरातून बोरकरांकडे कविता चालत आली, ती सुद्धा तालासुरात. तेव्हापासूनच ही सर्जनाची वीणा मनात अखंड वाजत राहील. शब्द साधेच पण नाद खोल उठत राहतो. बीन म्हणजे वीणा. या वाद्यावर दरवेळी वेगळी चीज वाजते, नुसती वेगळी नाही तर आपल्याच मस्तीत गाणाऱ्या बोरकरांनी ईश्वर परमात्मा असे शब्द न वापरता अलग निरंजन म्हणावं, हेही किती मार्मिक आहे ना. बाभव बोरकर म्हणजे आनंद यात्री. त्यांनी प्रत्येक क्षण उजळता केला आहे आणि प्रत्येक क्षणाचा सण करावा असा संकेत आपल्याला दिला आहे. म्हणूनच या शब्दांमध्ये आपोआप धून आहे आणि त्यातूनच आपोआप संगीत आहे. तेच संगीत श्रीधरजींनी आपल्या हळूवार प्रतिभेनं उचलून थोडी अर्थवाही गोड चाल लावली आणि ही वीण आशाबाईंच्या आवाजात गुंजायला लागली. आता मात्र गुंजते तृप्तीच्या आवाजात. ऐकूया झिणी झिणी वाजे वीण.
तृप्तीच्या आवाजातली वीण नक्कीच गुंजन तुमच्याबरोबर जाणार आहे हे निश्चित. टाळ्यावरूनच समजलं ते. पुढे जाऊया. मगाशी सांगितलं तसं पुढील गाणं ऐकण्याआधी गाण्याच्या संगीतकाराविषयी थोडंसं. संगीतकार वसंत पवार हे उत्तम सतारवादक होते. त्यांनी उत्तम सतारवादक व्हावं ही त्यांच्या वडिलांची इच्छा त्यांनी पूर्ण केली. आणि तानसेन या चित्रपटात तर सर्वच गाण्यात वसंत पवारांची सतार आहे. एकदा मित्राबरोबर ते पुण्याला नवयुग स्टुडिओमध्ये गेले तेव्हा त्या ठिकाणी एका संगीतकाराने त्यांचा अपमान केला. तो अपमान त्यांना खूप झोपला आणि दुखवलेल्या वसंताने संगीतकार व्हायचंच असं मनावर घेतलं. या महत्त्वाकांक्षेने त्यांना पछाडलं आणि त्यांनी 1948 साली त्यांना बाबूजींनी पहिला चित्रपट संगीत दिग्दर्शन करण्यासाठी दिला, जय भीम. आणि 1950च्या पठ्ठे बाबूराव सिनेमापासून त्यांच्या संगीतकार कारकिर्दीला खरी सुरुवात झाली. संगीतातला वसंत ऋतू म्हणजे वसंत पवार होय. त्यांचं सतारवादन ऐकल्यावर खुद्द पंडित रविशंकर म्हणाले, नशीब आमचा हा माणूस चित्रपट जगतातला फुल टाईम संगीतकार झाला. जर सतारवादक राहिला असता तर आमची सतार कोणी ऐकली असती हो. साक्षात रविशंकरांची ही दाद आहे. आणि संगीतातला वसंत पवार हे त्यांना पुलंनी म्हटलेलं आहे. पुढील गाणं गाजलं. एकदा लग्नात हे गाणं म्हणायला शास्त्रीय गायिका शैला दाता यांना म्हटलं की जर ह्या लग्नामध्ये तुम्ही गाणं म्हणा. तेव्हा त्या म्हणाल्या, लग्नाचा पहिला दिवस आहे, लग्न लागलेलं आहे आणि निसरशील तुम्हाला असं का गाणं म्हणायचं. बरोबर नाही म्हणायचं. पण लोकांग्रहास्तव त्यांना ते गाणं म्हणावं लागलं. तेव्हा त्यांनी त्या गाण्याची 4 कडवी म्हटली आणि हे गाणं संस्कृतांमध्ये सुद्धा आहे ना. एक तो फक्त कौमुदी शोभित निशाया स्वप्नमाला विस्मर या त्वदीया मां कदाचित मुग्धबाला विस्मर. कार्यक्रम संपला. बेसुराकडे सुरात काळ ऐकायचा आहे. पुढे ऐकूया. पृथ्वीकडून चांदण्या रात्री तने स्वप्न तू विसरून जा.
सुरांच्या सहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असं कुठलंच गाणं नाही. तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफल नाही. त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत प्रकार नाही. त्यांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. त्यांच्या या रचनांचा आस्वाद घेण्यात आजची तरुण पिढी आहे. अर्थ आणि भाव टिकवणारी ही गाणी जुन्या आणि नव्या पिढीतील अज्ञात फूल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मंडळी, मी कोणाबद्दल बोलते हे तुमच्या लक्षात आलंच असेल. अर्थात आशाजींची मराठी गाणी आठवायला गेलं तर आशाताई, गदिमा आणि बाबूजी या त्रयींची हमखास आठवण येते. बाबूजींनी तर आशाजींचा स्वर घडवला. ही त्रयी मनोहारी शब्द स्वर सुरांचे अनोखे भावविश्वच चितारत गेली. एखाद्या चित्रपटातलं गाणं हिट होण्याच्या आजच्या काळात बाबूजींसारख्या संगीतकारांना त्या काळात एका चित्रपटातील सगळीच्या सगळी गाणी सुपरहिट करून दाखवली. असाच एक चित्रपट मुंबईचा जावई. मला असं वाटतं, काही वेळा आपण म्हणतो की अमुक याची क्षमा मागून मी आता हे असं म्हणते, तसं मुंबईचा जावई चित्रपटातील इतर गाण्यांची क्षमा मागून आज आम्ही एक गाणं सादर करतोय, आज कुणीतरी यावे.
कवी हा मुळातच प्रतिभावंत असतो. असा प्रतिभाशाली कवी जेव्हा सारखे इकडून तिकडे करतायत ते, पण त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा जोरात, पण त्यांना ते मध्ये दोन अडथळे येत आहेत ना, म्हणून त्यांना ते रेकॉर्डिंग करता येते. खूप छान. कवी हा मुळातच प्रतिभावंत असतो. असा प्रतिभाशाली कवी जेव्हा त्याच्या प्रेयसीचे वर्णन करतो तेव्हा आपण थक्क होऊन जातो. त्याची शब्दकला बहरते. असा प्रतिभावंत कवी म्हणजे राजा बढे. त्यांची पुढील बहारदार कविता रसिक मनास मोहून टाकते. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी वयाच्या अवघ्या 16व्या-17व्या वर्षी हे गीत संगीतबद्ध केलं आणि आशाताईंनी हृदयनाथांकडे गायलेलं हे पहिलं गीत. कवी, संगीतकार, गायिका आणि वादक या सर्वांनी मिळून या गीताचं सोनं केलं असंच म्हणावं लागेल. राजा बढे यांची अफाट कल्पनाशक्ती आपल्याला जागोजाग दिसते. प्रेयसीला संबोधून तिच्या सौंदर्याचं वर्णन करताना त्यांनी नभांगणातील ज्या सुंदर उपमांना शब्दबद्ध केलं आहे ते मंत्रमुग्ध करणार आहे. पूर्ण चंद्राला स्त्रीरूप मानून केलेली ही रचना आहे. ही कविता म्हणजे प्रियकर प्रेयसीमधलं प्रेम आहे. प्रेयसी प्रियकराला भेटायला येते तेव्हा तिच्या सौंदर्याचं वर्णन म्हणजे ही रचना. 3 प्रतिभावंतांची भावस्पर्शी कलाकृती असणारं हे गीत ऐकणाऱ्या रसिकास आल्हाद देतं, मनावर चंद्रप्रभा पसरवतो. बघूया तुम्हाला काही आठवतंय का? ऐकूया चांदणे शिंपी तजाश.
वेळ आहे चालेल. एक चालेल ना अजून? एक ते दोन. एक का दोन? पुढचं गाण्याविषयी बोलण्यापेक्षा गाणंच आहे पुढे. एकादशी झाली, आत्ताच एकादशी झालेली आहे. विठ्ठलाचा जय जयकार केलेला आहे आणि विठ्ठलाचंच हे गाणं आहे. तेव्हा एकदा आपण सगळ्यांनी म्हणूया, आपण पांडुरंग विठ्ठल की जय. Oh,
आता एक मोठा आहे जरा मोठ्या माझा नको सगळ्यात मोठ्यामध्ये शूटिंग करा शेवटचा गाणं ऐक ना मी काय म्हणते आधी जर पिक्चर बोलून घेतो ना गाणं संपलं हो नाही चेत हो व्हिडिओ नंतर बाहेर कळेल तुम्हाला ते करते नको सांगायला. आत्तापर्यंत आपण जवळजवळ 12 गाणी ऐकली आणि तुम्ही खूप रंगून गेलात, पावसाळी साथ दिली आहे. हा कार्यक्रम संपण्यापूर्वी शेवटचं गाणं आहे आता, पण तत्पूर्वी तुमच्या रसिकांचे आभार. त्याच्यासाठी ह्या 4 वेळी हे रसिका, तुमच्यासारखा रसिकवृंद येथे जमला म्हणूनच आज या मैफलीत रंग भरला. करावकेने न रागवता साथ दिली म्हणून तृप्तीचाही सूर निनादला. रसिकाकडून वाहवा वन्समोर शब्द आला म्हणून गायिकेला हुरूप चढला. मध्ये मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, रसिक मनाचा दाद देण्याचा थोडा समजला. क्षणोक्षणी रंगली संपू नये वाटली, क्षणोक्षणी रंगली संपू नये वाटली, त्यातच कार्यक्रमाची यशस्वीता दडली. 2 गाण्यातील संभाषणात आली निवेदिकेची शब्दकला कुसर सजली. शेवटी एवढंच म्हणेन, प्रतिसाद तेव्हाच असतो जेव्हा आपल्यासारख्या रसिकांची दाद असते. प्रतिसाद तेव्हाच असतो जेव्हा आपल्यासारख्या रसिकांची साथ असते आणि तोच हा क्षण, तीच ही वेळ निरोपाची असते. पुढचं गाणं त्याच्याविषयी बोलते. आणि माझं निवेदन संपल्यानंतर सगळ्यांना एक नम्र सूचना आहे की सगळ्यांनी आपापले मोबाईल काढायचे. म्हणजे कोणाचा फोन आला नाही म्हणून किंवा कोणाला फोन नाही करायचा आहे, फोन बंदच आहे, पण फक्त त्याचा फ्लॅशलाईट चालू करायचा. सगळ्यांनी आपलं फ्लॅशलाईट चालू करा, तोपर्यंत मी बोलते. आता जे आपण गीत ऐकणार आहोत त्याबद्दल किती बोलावं आणि किती नाही अशी माझी स्थिती झाली. संगीत कलानिधी मास्टर कृष्णराव यांची ही अद्वितीय व अनन्य स्वररचना आज 84 वर्षांनंतरही सर्वत्र लखलखत आहे. शांताराम आठवले यांनी मास्तरांच्या स्वररचनेवर शब्द रचले. हे गीत म्हणजे आकाशात झळाळणारे नक्षत्रच आहे. या गीताची निर्मिती व ध्वनिमुद्रण 1940 सालचं, वर्ष त्यांना माहिती असेल, 40 सालचं. आणि हे गीत असलेला चित्रपट शेजारी प्रकाशित झाला 1941 साली आणि त्याच्यावरच हिंदी सिनेमाला पडोसी. या गीताची स्वररचना दोन्ही चित्रपटांचं दिग्दर्शन मास्तरांचंच. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गीताची स्वररचना, वाद्यवृत्त मेळरचना, वाद्यांचे स्वरसमूह, संपूर्ण ध्वनी संयोजन मास्तरच सांभाळले. म्हणून मास्तरांना परिपूर्ण संगीतकार असे म्हणतात. हे गाणं म्हणजे मशालीवर केलेलं नृत्यच आहे. या गीतातील मेळ्याच्या लयीत टाळ्यांचा वापर मास्तरांनीच प्रथम केला. ऐकूया, तुम्ही गाणं ओळखलंच असेल. सगळ्यांनी आपले फ्लॅशलाईट सुरू करा. सगळ्यांचं सुरू. लखनऊ
आज शुक्रवारामध्ये मला गाणं सादर करायची जी संधी दिली बाबांच्या सरांनी आणि सर्व कार्यकारिणी त्याचे मनपूर्वक मी सर्वांचे आभार मानते.